आंध्र प्रदेशच्या मारडपल्ली या जंगलामध्ये जोरदार चकमक झाली। या चकमकीत 3 कोटी रुपये बक्षीस असलेला जहाल माओवादी असे 3 माओवादी आहेत ज्यांचा खात्मा करण्यात आला। माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य असलेला गजरला रवी उर्फ गणेशचा खात्मा झालेला आहे। रवी उर्फ गणेशवर 6 राज्यांचा मिळून 3 कोटी रुपयांचं बक्षीस होतं। चकमकीत तो ठार झालेला आहे। दुसरी ठार झालेली महिला आहे माओवादी अरुणा। ती माओवाद्यांच्या केंद्रीय समिती सदस्य चलपतीची पत्नी आहे। वरिष्ठ माओवादी नेता चेरकुरी राजकुमार उर्फ आझाद ची ती बहीण आहे। तिच्यावर 50 लाख रुपयांचं बक्षीस होतं। 3 राज्यांच्या सीमावर्ती भागात वावर असलेल्या गजरला, ज्याचं नाव रवी पण आहे, त्याचा खात्मा माओवादी संघटनेकरता मोठा धक्का मानला जातोय। त्यांच्यासह आणखी 2 माओवाद्यांचा खात्मा झालेला आहे। आंध्र प्रदेशात आज अल्लुरी सीतारामपूर जिल्ह्यामध्ये माओवाद विरोधी पथक ग्रेहाउंड्स त्याच्यासोबत झालेल्या चकमकीत 3 माओवादी ठार झाले आहेत। त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गजरला गणेश उर्फ रवी हा यात महत्त्वाचा कॅडर आहे। माओवाद्यांचा केंद्रीय समितीचा सदस्य आहे। त्याच्यावर 3 कोटीचं बक्षीस आहे। आंध्र ओरिसा बॉर्डरच्या माओवाद्यांची विशेष समितीचा तो सचिव होता। आंध्र प्रदेश माओवादी संघटनेचा तो झोनल समिती सदस्य होता। गेली 40 वर्ष तो माओवादी संघटनेत सक्रिय आहे। गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या भोपालपल्ली जिल्ह्याचा तो गणेश रहिवासी आहे आणि माओवाद्यांच्या अनेक मोठ्या घडामोडींमध्ये त्याचा सक्रिय सहभाग होता। वाय.एस. राजशेखर रेड्डी यांच्यासोबत ही चर्चा माओवाद्यांनी केली होती 2004 मध्ये। त्यात गणेशनं प्रत्यक्ष सहभाग घेतला होता। दुसरी महत्त्वाची कॅडर आहे अरुणा। अरुणा ही माओवाद्यांचा मोठा नेता जो होता चेरकुरी राजकुमार उर्फ आझाद त्याची सख्खी बहीण आहे आणि उच्च शिक्षित आहे ती आणि गेली 30 वर्ष माओवादी संघटनेत सक्रिय आहे। अरुणा ही माओवाद्यांचा सेंट्रल कमिटी सदस्य जो अलीकडेच मारला गेला होता चलपती त्याची पत्नी आहे आणि गेली 30 वर्ष माओवाद्यांच्या संघटनेत मुली आणि तरुणींना आणि महिलांना मोठ्या प्रमाणात तिनं भरती केलं होतं। आंध्र ओरिसा सीमावर्ती भाग, छत्तीसगडचा सीमावर्ती भाग या भागात अरुणा ही सक्रिय असायची आणि 2 आमदारांची ज्या आंध्र प्रदेशात हत्या झाली आहे गेल्या काही वर्षात त्यात प्रत्यक्षमध्ये अरुणाने खूप मोठी भूमिका बजावली आहे। त्यामुळे मोठ्या माओवादी नेत्यांची नातेवाईक असलेली उच्च शिक्षित अरुणाचं आजच्या चकमकीत मारलं जाणं हे खूप महत्त्वाचं मानलं जातं। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली।